याची अतिशय सुंदर अशी देखणी मूर्ती जवळजवळ 4.5-5 फुटाची जी थायलंड वरून मागवलेली आहे त्याचं या ठिकाणी प्रतिष्ठापना होणार आहे। तर या प्रतिष्ठापना होणार त्याच्यासाठी या इथल्या लोकांना अनेक धम्म प्रवचन देणं किंवा विरुद्ध गोष्टी देणं हा त्यांचा गेल्या अनेक वर्षापासूनचा उपक्रम आहे आणि ते स्वतः बौद्धाचार्य आहेत। बौद्धजन बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे ते बौद्धाचार्य आहेत आणि या जिल्ह्याचे ते आदरणीय राजरत्न आंबेडकर साहेब यांच्यासोबत ते काम करत असून या जिल्ह्याचे ते अध्यक्ष आहेत असे बौद्धाचार्य सन्माननीय विजय होना भाविस्कर उर्फ बापू यांचा सन्मान माननीय श्री के.एस. गायकवाड साहेब हे त्यांचा सन्मान आणि आदरणीय आंबेडकर साहेब हे त्यांचा सन्मान करतील अशी त्यांना विनंती करतो। आमच्या सर्वांचे सहकारी मित्र माननीय पर्यावरणाचे मुंबईचे अध्यक्ष विजयभाई शेट्टी हे पर्यावरण सांभाळतात बोलू विषय त्यांच्या हातून भेटत आहे इथं चांगली गोष्ट आहे। धन्यवाद भाविस्करजी। यानंतर माहिती आहे की आज आपण या ठिकाणी आधी सन्मान सत्कार करत आहोत। आपल्या माणसाचा सन्मान आपल्या माणसाच्या हातून होणं ही देखील फार मोठी गोष्ट आहे। आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपण जे भीमा कोरेगाव झालं त्या भीमा कोरेगाव मध्ये आपल्या जवळजवळ 13 लोकांवरती केसेस दाखल झाल्या आणि या 13 लोकांवरती केसेस दाखल झाल्या त्या पण अशा पद्धतीने झाल्या साहेब। कारला पोलीस चौकीला आपले 13 माणसं गेली, 13 माणसाने एक निवेदन दिलं आणि 13 निवेदन दिल्याच्यानंतर 2-3 दिवसाच्या नंतर डायरेक्ट त्यांच्यावर केसेसच दाखल करण्यात आले। तर हे केस दाखल होत असताना आमच्या समाजाचे सन्माननीय वकील माननीय नागेशजी पवार साहेब मंगेशजी पवार साहेब तर या ठिकाणी थोडंसं नावाची दुरुस्ती करतो। कसं होतं की आम्ही सगळा कार्यक्रम आखत असताना काही नावं देतो, थोडंसं स्पेलिंग मध्ये मिस्टेक होते, ही स्पेलिंग आम्ही नंतर तुम्हाला दुरुस्त करून देऊ। परंतु त्या 13 लोकांवरती जो गुन्हा झाला आणि त्यामध्ये आमचे आदरणीय मंगेश पवार साहेब हे आमच्या पक्षामध्ये देखील काम करतात आणि ज्यावेळेस ही केस झाली त्यांनी सांगितलं तेच नव्हतं, त्यांचे जे काही सहकारी मित्र आहेत समीर पवार, ॲडव्होकेट समीर पवार आणि ॲडव्होकेट अर्चना पांचाळ यांनी देखील सांगितलं या 3 व्यक्तीने गेल्या 28 तारखेला या 13 लोकांवरती असलेली केसेस ज्यांना निर्दोष मुक्तता अंधेरी कोर्टाने केलेली आहे। आपण सगळ्यांनी शाळेच्या बदलात त्या 13 लोकांचा आणि या 3 मान्यवरांचं आपण स्वागत करायचे आहे। तर असे आपल्या समाजाची लोक आज या ठिकाणी पोलीस अधिकारी वर्मारे साहेब बसलेले, मनपाचे वार्ड अध्यक्ष के.एस. गायकवाड बसलेले, या ठिकाणी म्हणजे असे अनेक अधिकारी या ठिकाणी बसलेले आहेत आणि हे सगळं होत असताना आज 3 वकील देखील आपल्या सोबत आहेत। जरी दीपक साळवे यांनी जरी तो सत्कार घेतला नसेल कारण मी दीपक साळवेला ऑलरेडी सांगितलं होतं, गायकवाड यांना देखील मी सांगितलं होतं। आज मंगेशची जी बहीण आहे ती आमच्या एका कार्यकर्त्याची मुलगी आहे, चाणक्य भिलेजी आहे त्यांची जी बहीण आहे त्यांची ती मुलगी आहे, सून आहे। तर अशा पद्धतीने देखील ती म्हणजे आमच्यामध्ये वावर ते राहते। आज आनंद वाटतो की ज्यावेळेस मंगेश पवार यांचं नाव आल्याच्या नंतर म्हणजे धम्माराम मेल्यामध्ये तिचा देखील एक मोठा वाटा होता। तिच्या दुसरी जो सासू आहे तिचा देखील चाणक्य भिलेचा देखील मोठा वाटा होता। तर असे जर अधिकारी आम्हाला मिळाले, बाजूलाच कोर्ट आहे, या 4 ते 5 पोलीस स्टेशन आम्हाला येतात, आमचे कार्यकर्ते खूप चांगले असतात। आता आपण पाहिलंय की काही न करता त्यांच्यावर केसेस दाखल झालेले, त्यामुळे आमच्याकडे पोलीस अधिकारी मनपाचे अधिकारी तुम्ही देखील आहात। तर आमची जी काही मुलं आहेत ही कुठेतरी कायद्यामध्ये अडचणीत येऊ नये असा आमचा पुढचा हेतू आहे।
तर आम्ही या ठिकाणी आपणास एवढंच इच्छा व्यक्त करतो की कधी अडचण आली तर आपण पैसे न मागता या लोकांना सोडवलेलं आहे. आमच्या लोकांकडून काही पैशाची अपेक्षा करू नका आणि आमच्याकडे असेल तर आम्ही देऊ देखील. तर असे आमचे आदरणीय मंगेश पवार साहेब यांचा देखील सन्मान आदरणीय अक्षयजी आंबेडकर साहेब व समाजभूषण पुरस्कार देऊन शाल देऊन आणि बोधू वृक्ष देऊन या ठिकाणी सन्मान करत आहेत. आमचे भारतीय जनता पक्षाचे या वार्डाचे सन्माननीय अध्यक्ष परमात्मा गुप्ता यांना मी विनंती करतो की हा जो बोधू विषय तो आदरणीय मंगेशजी पवार यांना देण्यात आला. विद्यार्थ्यांना विनंती करून त्यांनी पुढे जाऊ नये. नाव आलं तर मग परत प्रॉब्लेम होईल. यानंतर आमच्या ओबीसी कम्युनिटीच्या आदरणीय अर्चना पांचाळ जरी खटला कोर्टावरती जरी दाखल झाला होता तरी त्या ओबीसी समाजाच्या त्यांनी देखील अतिशय हिरवून या ठिकाणी काम केलं. मी आदरणीय आंबेडकर साहेबांना माननीय गायकवाड साहेब आणि विजयजी यांना विनंती करतो की आपण त्यांना शाल आणि बोधवृक्ष आणि समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात येईल. या ठिकाणी आमचे जे 3 वकील होते त्या 3 वकिलांपैकी माननीय समीर पवार हे उपस्थित राहिलेले नाही. त्यांचे गाडी कोणतरी अचानक आजारी पडल्या कारणाने त्यांना जावं लागलेलं आहे. तर त्यांचा सन्मान माननीय मंगेश पवार यांनी घ्यावा अशी मी विनंती करतो. तो सन्मान माननीय संजय धावारे आणि बावीसकर हे त्यांना तो पुरस्कार देतील आणि बोधवृक्ष देतील माननीय सुरेश गायकवाड. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की अतिशय